नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। माझ्या मागे तुम्हाला एक गाडी दिसते आणि त्या गाडीत एक दादा काहीतरी विकताय आणि ही गाडी मुंबईची नाही। मी आता मुलुंड ईस्ट येथे उभी आहे आणि इथे मला एक बाहेरची गाडी दिसतेय। तर तिथे काय विकतायत हे आता मी बघायला जाणार आहे। चला तर जाणून घेऊया तिथे काय मिळतंय। हे जे भाऊ आहेत, ते दादा आहेत, हे विकायला आलेले आहेत। तर त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। दादा, आपलं नाव काय? आदर्श समाज आणि आपण कुठून आलाय? नाशिकला. नाशिकहून आलात तुम्ही? हो. आणि म्हणजे हे तुमची स्वतःची शेती आहे का? आणि तुम्ही किती महिन्यातनं किती वेळा येता इकडे? 10-15 वेळा। म्हणजे मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही नाशिकला हे पिकवता आणि या गाडीतून तुम्ही इथे आणता, म्हणजे हे तुम्ही एकटेच करता का अजून काही तुमचे असे शेतकरी मित्र आहेत? पण मुंबईत यावं, मुंबईत येऊन विकावं हा विचार तुमच्या मनात कसा आला? विक्री जाता मुंबईमध्ये नाही विक्री जाता. ओके, म्हणजे एक तुम्ही एंटरप्रेन्योरशिप आपण ज्याला म्हणतो की हे स्वतः शेतकरी आहेत आणि आपण बरेचदा असं बघतो की शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे असं म्हटलं जातं, पण हे स्वतः शेतकरी आहेत आणि त्यातून त्यांनी हा उद्योग त्यांना सुचला की माझे हे फळ आहे कसं विक्री कशी होईल, मला चांगला भाव कसा मिळेल। तर ते मुंबईत येतात, आम्ही इथे मुलुंडमध्ये आहोत आणि इथे ह्या गाडीत त्यांनी ही अनेक फळं कलिंगडं आणलेली आहेत आणि त्याची ते विक्री करत आहेत। म्हणजे जर शेतकऱ्यांनी ठरवलं तर ते त्यांचं जे प्रॉडक्ट आहे, उत्पादन आहे, ते विकू शकतात आणि त्यातून चांगला जो नफा आहे ते मिळवू शकतात। आणि या कलिंगडाबरोबरच हे फळही आपल्याला दिसतंय, ते तुमच्या विकतात का? त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या। ते कलिंगड आणि खरबूज हे त्यांच्या शेतात पिकतं आणि ते इथे आणतात। तर ह्याचा भाव काय आहे? याचा भाव आहे 30 रुपये किलो. 30 रुपये किलो, म्हणजे हे फळ आम्हाला साधारण 90 रुपये. नाशिकहून हे आलेले शेतकरी आहेत आणि मुंबईत येऊन ते विकतायत, म्हणजे आपल्याला एकदम माफक अशा किमतीत कलिंगडं मिळत आहेत। त्यामुळे आपणही शेतकऱ्यांना सपोर्ट करणं आवश्यक आहे। त्यामुळे असे आपल्याला जेव्हा मेहनती शेतकरी दिसतील तर त्यांच्याकडून हे जास्तीत जास्त हे विकत घ्या, जास्त भाव करू नका, कारण त्याच्यामागे मेहनत असते आणि तुम्ही खूप चांगलं काम करत आहात। तुम्हीही इतर शेतकऱ्यांना इन्स्पायर करत आहात आणि अशीच उदाहरणं आपण बघतो या समाजात की जी इन्स्पायर करतात इतर लोकांना आणि अशापर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। धन्यवाद.